तर मित्रांनो, खूप सारे मराठी मूवीजचे ट्रेलर टीजर सध्या आपल्याला युट्यूबवरती बघायला मिळतात आणि त्यातलाच एक म्हणजे ऑल इज वेल नावाचा सिनेमा. खरं तर याचा टीजर सुद्धा मी बघितला होता, तेव्हा मला फारसा तो इम्प्रेसिव्ह वाटला नाही. आता या मूवीचा फुल फ्लेज ट्रेलर आलाय आणि ट्रेलरवरून थोडीशी याची कॉमेडी असू दे किंवा याच्यातले कॅरेक्टर्स असू दे थोडेसे इंटरेस्टिंग वाटत, त्याच्यामुळे या ट्रेलरवर आपण चर्चा करतोय. आणि हा मूवी आहे ना, तो कुठेच मोठ्या हायपवर नाहीये किंवा मोठं प्रोडक्शन हाऊस याच्या मागे आहे किंवा एकदम मोठे स्टार्स आपल्याला ह्या मूवीमध्ये बघायला मिळतात असं नाहीये. पण ह्या चित्रपटाची चर्चा आपण का करतोय हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो. आता ऑल इज वेल या चित्रपटामध्ये तुम्हाला रोहित हळदीकर, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सयाजी शिंदे ही मेन कास्ट बघायला मिळते. अजून सुद्धा सपोर्टिव्ह कास्ट तुम्हाला या ट्रेलरमध्ये सुद्धा अजून बरेच कलाकार बघायला मिळतील. पण ह्या बेसिक 4 कॅरेक्टर्स वरती आपल्याला स्टोरी बघायला मिळते. आणि ह्या ट्रेलरमध्ये किंवा जो सुरुवातीला टीजर आला होता त्यामध्ये सुद्धा हा जो मूवी आहे ना, तो एक फॅमिली मूवी किंवा त्यांनी प्रमोट करताना सुद्धा एक फॅमिली मूवी म्हणून प्रमोट केलाय. पण एक कॉमेडी मूवी आणि एक तुम्ही मित्रांसोबत किंवा एक फॅमिली सोबत बघू शकता असा मूवी प्रॉमिस करतोय ट्रेलर. आणि ह्या मूवीमध्ये किंवा ह्या ट्रेलरमध्ये जे आपल्याला जोक्स बघायला मिळाले ना, त्यावरून असं वाटतंय की ह्या चित्रपटाची रायटिंग खूप चांगल्या प्रकारे करण्यात आली. आता मी का असं म्हणतोय, रायटिंग म्हणजे तुम्हाला खूप मोनोलॉग्स किंवा एक चांगले मोठमोठे डायलॉग्स त्या प्रकारचे म्हणत नाही. एक कॉमेडी सिच्युएशन तयार करताना 2 प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. आणि सर्रास आपल्याला मराठीमध्ये असे चित्रपट आपण खूपदा बघितलेत की नॉनव्हेज जोक मारून किंवा अडल्ट जोक्स मारून कॉमेडी क्रिएट केली जाते. आणि थोडंसं मला वाटतं ते फॅमिली सोबत बघताना किंवा आपल्या संपूर्ण लहान मुलांना जेव्हा घेऊन जात असतो थिएटर्समध्ये तेव्हा असे चित्रपट चांगले नाहीयेत बघणं. पण हा चित्रपट प्रॉमिस करतोय फॅमिली मूवी. त्यातून ट्रेलरमध्ये मला तरी असं कुठला जोक नाही मिळाला की नॉनव्हेज जोक आहे किंवा एक सेक्स कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे हा चित्रपट नक्कीच फॅमिली सोबत बघायला जाऊ शकतो असं ट्रेलरवरून तरी नक्कीच वाटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे काही मराठी असू दे किंवा हिंदीमध्ये सुद्धा एक कॉमेडी मूवीचा जो दर्जा ज्याकडे चाललाय, आता हाऊसफुल 5चं पण तुम्ही बघितलं असेल काय झालं, सगळं अडल्ट सीन्सनी भरलेला तो सिनेमा होता, कॉमेडी कुठेच नव्हती. त्यामध्ये तुम्ही जर या ट्रेलरला कम्पेअर केलं, खरं तर प्रियदर्शन जाधव सारखा रायटर आहे त्यामुळे कॉमेडी लिखाणातून आणि त्या सिच्युएशन मधून दाखवण्याचा जास्त प्रयत्न केलेला आपल्याला ह्या ट्रेलर मधून दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक स्टोरीचा अंदाज लावायचा झाला तर 3 कॅरेक्टर्स दाखवले, अमर अकबर अँथनी म्हणजे प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर. ह्या 3 कॅरेक्टरच्या भोवती ती स्टोरी चालणार आहे. असे अनोळखी पात्र दाखवले, ते एका कारणाने भेटतात आणि त्यांच्यामध्ये एक स्टोरी बिल्डअप होण्यासाठी किंवा एक घटना दाखवण्यासाठी कॅरेक्टर इंट्रोड्यूस केले, ते म्हणजे सयाजी शिंदेचं. तुम्हाला ट्रेलर बघितल्यानंतर ते कळेलच. बाकी स्टोरी काय असेल हे मला वाटतं अशा मूवीजमध्ये मॅटर करत नाही. हा मूवी जर तुम्हाला एक चांगला फॅमिली सोबत एक्सपिरियन्स देण्यात सक्सेसफुल झाला, एक कॉमेडी ह्याची वर्क झाली आणि एक चांगला टाइम जर थिएटरमध्ये आपण घालू शकणार असू तर ह्या मूवी अशा टाईपच्या मूवीचं मला वाटतं तेच काम असतं. आणि प्रोडक्शन व्हॅल्यू मला वाटतं ओके होती. त्या बाबतीत मला फारसं इम्प्रेसिव्ह काम असं वाटलं नाही की एकदम खूप भारी लेवलची सिनेमॅटोग्राफी केली आहे किंवा खूप छान अँगल्स आहेत किंवा लोकेशन्स वगैरे ओके आहेत. पण मला वाटतं की ही जी काही स्टोरी दाखवली यामध्ये त्या स्टोरी पुरतं प्रोडक्शन ठीकठाक केलेलं आहे. बाकी हा मूवी जेव्हा येईल तो बघितल्यानंतर त्याचा रिव्ह्यू डिटेलमध्ये आपण आपल्या चॅनलवरती नक्की टाकू. हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की.